तर ऑगस्ट महिन्यात गणपती बाप्पाचं आता आगमन होणार आहे आणि त्यासाठी आजपासूनच मोठ्या गणपतींचा आगमन सोहळा आता पार पडतोय। काळा चौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा सध्या सुरू आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। काळा चौकीच्या महागणपतीचं आज मंडपात आगमन होतंय। विशेषतः या गणपतीच्या स्वागतासाठी म्हणजेच मंडपातील आगमनाच्या वेळेला तरुणाई मोठ्या संख्येने या आगमन सोहळ्यात सहभागी होत असल्याचं आपण नेहमीच पाहिलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। लालबागचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो तरुणाईच्या गर्दीने फुलून गेलेला आहे। आजपासूनच वेगवेगळ्या मंडपांमध्ये गणपती मूर्तींचं आगमन होणार आहे आणि गणेशोत्सवाची चाहूल या निमित्तानं आता मुंबईकरांना लागलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। काळा चौकीच्या महागणपतीचा हा आगमन सोहळा ज्यात सहभागी झालेले हे सगळे ही तरुणाई आपण पाहतोय। आजपासून मोठ्या मूर्तींचे गणपती गणेश मूर्तींचे मोठ्या आगमन सोहळ्याला आता सुरुवात होईल। मंडपांमध्ये या मूर्तींचं आगमन होईल। काळा चौकीच्या महागणपतीच्या आगमन सोहळ्यात सहभागी झालेली ही तरुणाई आपण पाहतोय। गणपतीचं आगमन जे आहे ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटी गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण जर पाहिलं तर मोठमोठी मंडळं जे आहे ते आपली मोठ्या मूर्ती गणरायाच्या मंडपामध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी पाहू शकता काळा चौकीचा महागणपती ची मूर्ती जी आहे ती आता मंडपाकडे या ठिकाणावर निघालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी जी आहे या गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी गेलेली आपल्याला पाहायला मिळते। परळ वर्कशॉप या ठिकाणी या गणपती बाप्पाची निर्मिती जी आहे ती केली जाते आणि या ठिकाणाहून हा गणपती जो आहे तो लालबाग मार्केट अशी ही मिरवणूक आगमनाची शेवटी काळा चौकीमध्ये हा गणपती जो आहे तो नेला जातो। आपण पाहू शकतो मोठी अशी 21 फुटी गणेशाची मूर्ती जी आहे शंकर भगवानाच्या रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन आदिल सोबत विनायक डावरू, विज्ञान मराठी, मुंबई।